मला अजिबात आवडत नाही. आणि हे बघा, आज तर तुम्हाला लाईव्ह दाखवते, अशी नुसती रडारड. पण तिची मम्मा तिच्यापेक्षा जास्त जिद्दी आहे. संध्याकाळी डॅडा घरी येईपर्यंत तिला तो फ्रॉक तसाच ठेवावा लागला. आणि मम्मा हिला टी शर्ट पॅन्ट घालत नाही हे डॅडा आल्या आल्या त्याला सांगूनही झालं. तर माझी लेक माझ्यावर रुसली आहे, तर म्हटलं तिच्यासाठी आपण चला आईस्क्रीम बनवूया. हे आईस्क्रीम आजकाल इंटरनेटवर खूपच जास्त व्हायरल होत आहे. मखाना, काजू, बदाम छान गरम दुधामध्ये भिजत ठेवले 15 मिनटं आणि एकीकडे 4-5 खजूरही भिजत ठेवले. सगळं छान 15-20 मिनटं भिजल्यानंतर खजूरचे साल काढून घेतले आणि बदामचे साल काढून सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं आणि छान असं ते आईस्क्रीम मोल्डमध्ये ओतलं आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिलं. माझं एकीकडे हिला मस्का मारण्यासाठी काहीतरी बनवणं चालू होतं, तर मॅडमने जाऊन बाजूच्यांची रांगोळीच पुसली. आता ही काय करामत करेल आणि किती करेल ना, काही सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी होता संडे. हिला छान आंघोळ घालून सकाळी सकाळी रेडी केलं आणि हिचे प्रश्न बघा. आपण कुठे जायचंय तुला? गिफ्ट घेऊन येते. पण तुला जायचंय कुठे? केक बनवायला कुठे जायचं? केक बनवायला कुठे जायचं? केक नो क्लिप. क्लिप? हां तुला क्लिप हवेत? हां. एवढ्या सगळ्या गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही मस्त चिकन भातवर ताव मारला आणि त्यानंतर विचार होता आमचा आराम करायचा. पण आमच्या मॅडमने आम्हाला खूप एंटरटेन केलं. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर. लवकरच प्रावाचा बर्थडे येणार आहे आणि त्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या. त्यासाठी आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आणि डायरेक्ट सगळं सामान घेऊन रात्री 9 वाजता घरी आलो. घरी आल्यावर पटकन रात्रीचं डिनर केलं आणि आमचा छान दिवसाचा शेवट केला. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.